मराठी सक्तीच्या निर्णयाचं स्वागत होतंय का की यावरून वाद निर्माण होतोय? प्रवाशांना खरंच याचा फायदा होणार आहे का? आणि स्वतः रिक्षा टॅक्सी चालक या निर्णयाकडे कसं पाहतायत पाहूयात. काय म्हणता मंडळी, कसं काय पाहुणं येत आहे का फिरायला रिक्षातून? रिक्षात यासाठीच बसलोय कारण की मुद्दा आहे तो मराठी आणि अमराठीचा, आणि याच मुद्द्यावरून आज थेट रिक्षा चालकांना आणि प्रवाशांनाच विचारायचंय की काय वाटतं मराठी सक्तीला. कारण की मुद्दा असा आहे, पाहुणं जरा नीट ऐका, मुद्दा असा आहे रिक्षा महाराष्ट्रात चालवत आहे, भाडं मराठी माणसांकडून घेत आहे. मग मराठी बोलायला काय अडचण आहे म्हटलं, विचारूया की यांना काय यांचं मत आहे, रिक्षा चालकांचं काय मत आहे, सगळं विचारायचंय. त्यासाठीच आलोय मी सध्या. खर तर महाराष्ट्रात राहायचं म्हटलं तर मराठी यायलाच लागतंय, त्याशिवाय काय वाद नाही. पण आता सगळे आपले रिक्षा बांधव भाऊ आहेत की आपल्या सोबत, सगळ्यांनाच विचारूया काय वाटतं त्यांना, त्यांचं मत काय आहे. राज्य सरकारने नो काका, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अच्छा, माझं म्हणणं असं आहे, राज्य सरकारनं एक नवीन नियम काढला बघा की महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी बोलणं यायला पाहिजे. रिक्षा चालक नाही, टॅक्सी असेल नवं का ते, नाही तर काय ते ओला उबेर, आपलं मराठी कंपल्सरी केलं. काय वाटतंय? नाही, बरं वाटतंय, मराठी तर यायलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहतो तर थोडंफार तर मराठी यायला पाहिजे. बद्दल मराठी माणसाला बोलायला आलं पाहिजे ना. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणजे मराठी नाही येणार बोलायला कसं वाटणार ते. तुम्ही किती वर्षापासून रिक्षा चालवता इकडे? मी आता मला 5-6 वर्ष आले मी रिक्षा चालवते, पण आपलं सगळ्यांसोबत मराठीच बोलतो आपण. आम्ही हिंदी वाढता करत नाही लवकर. गाव कोणतं? मी साताऱ्यात आहे. म्हणजे तुम्ही अस्सल मराठी माणूस नव्ह का? आता इकडे आपले मुस्लिम बंधू सुद्धा आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारूया. काका नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. पहिला तर प्रश्न असा नव्ह का माझा, आता सध्या सरकारने एक नियम काढलाय म्हणा की तुम्हाला महाराष्ट्रात रिक्षा चालवायची, गाडी चालवायची, परवाना हवाय. आता त्याबद्दल नियम येतोय म्हणा परवान्या संदर्भात, तुम्हाला मराठी यायला लागतंय बघा. येतंय का मराठी? येत आहे पण थोडी येत आहे, काय पूर्ण नाही येत आहे मला, पण पूर्ण शिकतो मी. किती वर्षापासून तुम्ही इथं रिक्षा चालवता? पैदाईश इथेच आहे माझी, बीकेसी. हा, मुंबईची पैदाईश आहे. काय म्हणजे काय सांगाल, तुम्हाला हा निर्णय सरकारचा पटतो? काय असं काय जरुरी नाही भाऊ, काय एवढे साल झाले पण आता काय होणार नाही, ते पण नाही होणार. तुम्ही करा, तुम्ही काय करायचे आहे, तुमची जो कारवाई करायची आहे करा, पण काय ते होणार नाही. एवढे माणसं ऑटोवाले आहे, कितने ऑटो वालों को सिखाएंगे आप लोग मराठी? हाँ, मुद्दा असा जो सरकार है अभी, तो सरकार के वजह से आज मराठी का ये आया है. इससे पहले क्या था? इससे पहले नहीं था. मुद्दा असा आहे, माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला महाराष्ट्रात गाडी चालवायची म्हणा, भाडं मराठी माणसांचं घ्यायचं, मग मराठी बोलायला काय अडचण? मराठी माणसाची आहे का काय इकडे? इकडे मराठी माणसाची आहे का? महाराष्ट्रात तर मराठी एवढे माणसं आहे, मराठी आहे, मुस्लिम आहे, सिख आहे, ईसाई आहे, तो सगळे पॅसेंजर बसणार, तो तुम्ही सगळ्या मराठीत बोलणार काय? खरं तसं बघायला गेलं तर पैसा महाराष्ट्रात, भाडं महाराष्ट्रात घेतात. करा तुम्ही काय गाड्या करायचं नाही, महाराष्ट्रात करा चालवत तुम्ही. आहे. एवढे माणसाला विचारा काय करायचं, करा तुम्ही काय. आपल्याबरोबर हे पण आहे, तुम्हाला काय वाटतं मराठीला घेऊन? मराठी काय निर्णय? नाही, मराठी आपली मायभाषा आहे, मराठी विसरली नाही पाहिजे. विसरली नाही पाहिजे. नाही पाहिजे, ही आपली परंपरा आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ तरी आपली म्हणजे मराठी विसरून जात आहे आपण, असं वाटतंय. तर त्यामुळे मराठी हे बोलणं गरजेचं आहे. आता मी काय म्हणतो, तुम्ही समजा रिक्षा पकडायला आलात तर किधर जाव असं विचारावं लागतंय. जर उद्यापासून जर रिक्षा चालकांनी तुम्हाला विचारलं साहेब कुठं जायचंय, कसा आनंद बघा तुमचा चेहरा. आपण महाराष्ट्रात राहतोय आणि आपण हिंदी बोलणं म्हणजे मतलब काय? आपण स्वतः मराठी बोललं पाहिजे. आपल्याकडून सुरुवात केली तर समोरूनही मराठी शिकणार. समजलं? समोरची व्यक्ती मराठी शिकणार कधी? जेव्हा आपण मराठी बोलणार तेव्हा. त्या लोकांना हिंदी येते, मराठी येत नाही. तुम्ही त्यांच्याशी मराठी बोला, ते मराठी शिकणार. मराठी बोलना सबको आना चाहिए. आप लोग बोल रहे बराबर ना? आप लोग जो मराठी लोग हैं वो हिंदी पिक्चर क्यों देखते हैं? उनको भी बोलो कि आप मराठी में पिक्चर बनाओ. ये जो सलमान खान, शाहरुख खान, ये जो इतने फेमस एक्टर्स है, इनको बोलो कि आप हिंदी पिक्चर बनाओ, मराठी पिक्चर बनाओ, हिंदी में मत बोलो.
अब खाली ये जोर जबरदस्ती खाली रिक्शा वालों पे ही है और टैक्सी वालों पे ही है। हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, मराठी तमिळ आहे, खूप लोक आहे मराठी महाराष्ट्रामध्ये. त्याचं कंपल्सरी नाही ठेवायचं की तुम्ही मराठी बोलाच. हा आपली मराठी एक काय प्रेमी भाषा आहे. तुम्हाला बोलायचं तर बोला, तुम्ही काय त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असणार. आता मी तुमच्यासोबत बोलतो मराठी, मी कम्फर्टेबल आहे, पण हा माणूस कम्फर्टेबल नाही. हा मला तुमच्यामध्ये हिंदी पण कम्फर्टेबल आहे, तुम्ही पण त्याच्यामध्ये मराठी बोलणार. हा काय बोलतो मराठी, अरे आता मराठीची माझ्या मस्करी करतो असं वाटणार का नाही वाटत तुम्हाला. तो कम्फर्टेबल असणार माणूस तर तुम्हाला बोलणार, खरं बोलणार. पण शिकायला काय हरकत आहे? नाही शिकायला. आता माझी वय आहे 39 आहे, ह्यांची वय आहे 54. ह्यांच्याकडे टाइम आहे का परत मराठी जाऊन शिकवायला ते सांगा. सरकारचं म्हणणं आहे की बेसिक तरी यावं. बेसिक, अरे बेसिक हा शब्द. बेसिक बोलतो. अधिक रिक्षावाला चालक बोलते, हो साहेब बोला कुठे आहे तुम्हाला काय. मी अधिक नॉर्मल आहे, ते रिक्षावाला चालक बोलतच. पण तुम्ही बोला हे मला मराठीमध्ये बोला, मला मराठीमध्ये पैसे रिटर्न द्या, सगळे मराठीमध्ये करत, असे नाही होऊ शकत. अरे पाहुणा राम कुठून? नवी मुंबई. नवी मुंबईवरून. माझं म्हणणं आहे आता हे आपले भाऊ बंद आहेत रिक्षा चालक, सरकारचा एक नवीन निर्णय आलाय, काय मत आहे यावर तुमचं? हे काय आता सरकारचं नेम आलेलं आहे ते चांगलंच आहे, कारण की याच्यात बिहारी जास्ती आहेत आपल्या याच्यात, आणि त्या याच्यात बिहारी लोक बी मराठी बोलायला मान्य नाही करत. काय म्हणणं तुमचं? मला असं म्हणायचंय फक्त रिक्षावाल्यांनाच नाही तर तुम्ही विविध कंपन्यांमध्ये सुद्धा हे रूल केले पाहिजे मराठी बोलण्यासाठी. हा सर्वात महत्वाचा मुद्दा. फक्त रिक्षावाल्यांनाच नाही, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कंपन्यांमध्ये, प्रत्येक ऑफिसमध्ये गुजराती, मारवाडी, वेगवेगळ्या भाषांना सगळ्यांना तुम्ही हे करता, तसे मराठी लोक म्हणजे सगळ्यांनाच मराठी बोलता आलं पाहिजे. माझा हाच हेतू आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन हेच मराठीच बोललं पाहिजे, हाच मेन म्हणणं असं आहे ते की तुम्हीही मराठीतच सुरुवात करा जेणेकरून ग्राहकांना कळेल. आपल्या सोबत आणखी काही ठिकाणं आहेत, आपण आणखी काही रिक्षावाले आहेत त्यांच्याकडे जाऊया, त्यांनाही विचारूया त्यांचं मत काय, त्यांना काय वाटतं, त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या. खरं तर हा मुख्य मार्ग आहे कुर्ल्याचा आणि आपण पाहतोय की या सगळ्या गोष्टी इथे होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्यासोबत इथेही बरीच मंडळी दिसत आहेत. पाहुणा कोणत्या गावचं? मी कोकणातला आहे. कोकणातला. मुद्दा असा सध्या चाललाय की सरकारने मराठीची सक्ती केली आहे, मराठीत बोलायला यायला हवं. तर ते रिक्षा चालकांचं काहींचं म्हणणं आहे की सक्ती नको, आम्ही मराठी बोलतो आम्हाला येतं पण सक्ती नसावं, असं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे. तर रिक्षा चालक हे काही नवीन राहणारी लोक नाहीत की काल परवा आज आलेली लोक आहेत की गेल्या 24-48 ती लोक आलेली आहेत. तीही अनेक वर्ष या कुर्ल्यामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये राहतात आणि महाराष्ट्रात राहताना त्यांनी ही महाराष्ट्राची जी मायबोली भाषा आहे, मराठी भाषा आहे ती, आणि सहज बोलता येणारी अशी भाषा आहे, तर त्यांनी ती आत्मसात केलीच पाहिजे. अर्थात मराठी भाषा गोड आहेच नव्ह का, मी पण गोडच बोलतोय की मराठी, मी कुठं नाही. आपल्यावर काही ताई आहेत, आपण त्यांना मावशी. मुद्दा असा आहे तुम्ही भांडानंतर, इथं पहिला वाद काय चाललाय, मावशी तुमचं काय चाललंय. माझं म्हणणं असं आहे, ते सगळे म्हणतायत की मराठी सक्ती नको, काहींचं म्हणणं आहे मराठी येतंय थोडा वेळ द्या, मराठी शिकतोय. काहींचं म्हणणं असं आहे की आम्ही वय झालं काहींचं, आता गेल्या अनेक वर्षांपासून राहतोय, आता तो वेळ नाही शिकायचं, म्हणजे एक शिक्षणाचं वय असतं ते गेलं म्हणतं त्यांचं. काय वाटतं तुम्हाला? शिक्षणाचं वय गेले हे एकदम चुकीचं बोलतायत. कालचा माझा अनुभव आहे, मी काल बांद्र्यासाठी गेले, ते सहज ज्यावेळेला मला रिक्षावाले भाऊ भेटले ते मुस्लिम होते. ते बोले माझा जन्म इथे झालेला आहे आणि मला मराठी येते आणि चांगली येते आणि मराठी बोलायला मला काही सुद्धा लाज वाटत नाही आणि मी अभिमानानं मराठी बोलतो. माझ्याकडे बाईट आहे, मी स्वतः त्यांचा घेतलेला आहे. आणि शिकायला आपण दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा आपण त्यांची भाषा शिकतो. मग इथं येऊन तुम्ही आजपर्यंत कशी शिकला नाहीत मराठी? शिकलीच पाहिजे, मराठी आलंच पाहिजे. मराठी शिकलं पाहिजे, मराठी आलं पाहिजे. काय मत? नाही, मराठी आलंच पाहिजे. आता ह्या महाराष्ट्रात राहतात तर त्यांना मराठी आलं पाहिजे. आपण हिंदीत बोलतो, इंग्लिशमध्ये बोलतो, मग ते लोक का नाही बोलू शकत मराठीमध्ये? बोललंच पाहिजे त्यांनी पण मराठी. स्वतः गुजराती आहे, कच्छी जैन समाजची आहे. माझं पुरं सर्कल फ्रेंड सर्कल मराठीच आहे. गुजराती आहात? हो, होऊन जाऊ द्या एकदा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर काय म्हणणं तुमचं? माझं म्हणणं असं आहे की माझं बॉर्न अँड ब्रॉटअप मुंबईलाच आहे आणि जे आपण धंदे करतात, जे सरकार आहे आपला बीएमसीचा बोला, कुठे पण आपण जातात तो मराठीच कंपल्सरी, मराठी यायलाच पाहिजे. तो महाराष्ट्रामध्ये जर आपण पोटाची खळगी भरण्यासाठी येतोय तर या ठिकाणी आपण आल्यावरती मराठी ही भाषा आमची मातृभाषा आहे आणि ही मातृभाषा आपल्याला प्रत्येक इथल्या रहिवाशाला येणं ही गरजेचे आहे.
कारण आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे मराठी बोलणार नाही, मराठी नाही बोलेगा, ह्या अशा गोष्टी करण्यापेक्षा आपण या ठिकाणी राहतो, महाराष्ट्रामध्ये राहतो, स्वतःची आपण व्यवसाय वगैरे करतो, तर कोणतेही आपल्या राज्यातला माणूस असेल तो आपलाच आहे, परंतु त्याला मराठी येणं हे गरजेचं आहे. हे वैयक्तिक माझं प्रामुख्याने मत. आणि मराठी आलंच पाहिजे, मराठी बोललंच पाहिजे. महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी यायलाच लागतंय नव. अरे वा, मराठी माणसं इथं पण दिसतायत की. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय मत आहे या सगळ्या गोष्टीला धरून, काय मत आहे? मला तर सर्वप्रथम प्रताप सरनाईकांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी म्हणजे जिथं आपली हिंदीची सक्ती करणारं सरकार त्यांच्या विरोधात जाऊन मराठी सक्तीची त्यांनी जे निर्णय घेतला त्याचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो आणि धाडसी निर्णय बोलतो. हे स्वप्न माननीय बाळासाहेब ठाकरेंचं होतं की बाबा महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे आणि मराठी शिकलं पण पाहिजे. आणि असं पण करून रिक्षा चालकांना किती असं मराठी बोलायला लागतं, बाबा कुठे जायचंय, येत आहे का, कुठे सोडू, हे 5-6 शब्द जरी शिकले तरी बस. इतर परप्रांतीयांना सगळ्यांनी महाराष्ट्राने सामावून घेतलेले. तसं तुम्ही इतर राज्यात जा, कर्नाटकमध्ये जा, बंगालमध्ये जा, केरळमध्ये जा, तिथं तुम्हाला थारा देणारच नाही. आज तुम्ही तर एवढी वर्षानुवर्ष राहताय, तुमचं मुलांचं शिक्षण इकडे येतं, तर तुम्हाला पहिली तर मराठी आलीच पाहिजे. सर्वात दुर्दैव असं आहे की तुमच्या राज्यकर्त्यांच्या नाकारत्यापणामुळे आज तुम्हाला महाराष्ट्र द्यावं लागते. जर तुम्ही तुमचं राज्य जर डेव्हलप केलं असतं तर आज तुम्हाला दुसऱ्या राज्यात द्यायची गरज नसती लागली. पण ठीक आहे, वेळ गेली नाही, अजून पण तुमच्याकडे वेळ आहे. लवकरात लवकर मराठी शिकावी, आनंद होईल मराठीमध्ये बोलायला. एक मुद्दा असा आहे की आता त्यांचं म्हणणं आहे की ते मारतील वगैरे म्हणून भीतीने अर्धे गावी पळून चालले. नाही नाही, हे सगळं खोटं आहे आणि मी त्या मतातलं आहे की जिथे राहायचं तिथेची भाषा त्याला आलीच पाहिजे. फक्त एकच उदाहरण देईल. आता हे इतर परप्रांतीय किंवा मला मराठी माणूस जरी बाहेर देशात गेला, दुबईमध्ये गेला, त्यांची भाषा 3 महिन्यामध्ये शिकतो की नाही. मग हे लोक 40 वर्षापासून राहते, त्यांना मराठी काय येत नाही. शिका, कोण जबरदस्ती करत नाही. मराठी भाषा खूप चांगली आहे आणि शिकू शकता. शिका तुम्ही आणि मदत करा. तुम्ही इथं कमवताय, इथं खाताय, इथं पिता, मग इथंची भाषा पण तुम्हाला ना वगैरे करावी लागेल आणि मराठीतच बोलावं लागेल रिक्षावाल्यांना. भी मराठी के लिए जो निर्णय लिया गया है गवर्नमेंट की तरफ से, जो कंपलसरी किया गया है, वो आपको सही लगता है क्या? बरोबर है ना, मराठी बोलना चाहिए ना. महाराष्ट्र में रहते तो मराठी आना चाहिए ना. हो जान दो एक बार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कडक बोलो बोलो बोलो. बोला हो. हाँ. कंपलसरी कंपल्सरी. महाराष्ट्रात राहते. नहीं तुमचं नाव काय? पवन सिंह. पवन सिंह. अरे मुझे मराठी आता है, मैं 100% मराठी समझता हूँ, अच्छा, 99% मराठी बोलता हूँ. जिसको नहीं आता है वो सीखे. मराठी बोललंच पाहिजे. तुम्ही काय रिक्षाचा काय व्यवसाय काय? रिक्षा चालवतो मी. अच्छा, काय तुमचं नाव काय? माझं नाव लव कुमार गुप्ता, मनसे उपशाखा अध्यक्ष. गुप्ताजी, मला सांगा, आता जे सध्या चाललंय काय योग्य वाटतं का? बरोबर आहे ना. मराठी भाषा पाहिजे मुंबईमध्ये. मराठी भाषा पाहिजे. यायलाच पाहिजे. आम्हाला कंपल्सरी. कंपल्सरी यायला पाहिजे. ज्याला नाही त्याला त्याला पण शिकवायला पाहिजे. शिकवायला पाहिजे. तुम्ही शिकवणार का? हा, आम्ही शिकवणार त्याला. गुप्ता मराठी शिकवणार. हा, मग शिकवणार. हे बात तुम्ही ना, हे भाऊ आहे आपले, गुप्ता म्हणलं मराठी शिकवणार. चला मग मराठी शिकवा तुम्ही. आपण बाकीचे अजून कोण भेटते का बघूया जरा. चला, एक वाक्य बोलतो ते बोलून दाखवा फक्त. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी. अरे मराठी सीखना पड़ता है दादा, हम लोग इतने साल से गुजार रहे हैं, कितने साल. चला, हे थोडं साल हो गया है. 28 वर्ष झाली. 28 बरस. कोडला में 20 बरस हो लो. मी म्हणतो हे कठीण होतं. जय महाराष्ट्र बोलायचं. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रात राहायचं, मराठी मातीमध्ये पैसा कमवायचा, तर मराठी भाषा ही प्रत्येकाला यायलाच पाहिजे. आणि दुसरी एक रिक्वेस्ट अशी असेल शासनाला की मराठी भाषा येण्यासाठी फक्त रिक्षावाल्याला आणि टॅक्सीवाल्याला तुम्ही लादू नका. मराठी भाषा ही प्रत्येकाला आली पाहिजे ना. तर मग जे पण कुठे स्टाफ आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, किती कंपनी आहेत, ऑफिस लाईन आहे, कोणताही व्यवसाय असो, हे प्रत्येकाला आली पाहिजे. फक्त रिक्षा आणि टॅक्सीसाठी तुम्ही म्हणाल की नाही तुला फक्त मराठी भाषा आली पाहिजे, नाहीतर तुम्हाला मुंबईतनं काढू, तसं नाही. काय त्याच्याबरोबर म्हणजे मराठी भाषा जसे मोठमोठे त्यांनी सांगितले, मोठमोठे उद्योगपती आहेत, डायरेक्टर आहेत, हिरोईन आहेत, त्यांना पण प्रत्येकाला मराठी येते थोडीच. मग त्यांना पण लादा तुम्ही, त्यांना पण सांगा की त्यांना पण मराठी आली पाहिजे. प्रत्येकाने मराठी भाषा बोललीच पाहिजे. असं म्हणा की मला म्हणायचंय मराठी भाषा आलीच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला सत्याला न्याय भेटणार नाही. आणि इथून जे होत आहे ना ते पहिलं बंद झालं पाहिजे. मग माझं म्हणणं आहे की उद्यापासून तुम्ही रिक्षाने जाणार नव्ह का, तेव्हा तुम्ही किधर जाणे काय, कुठे जाणे काय, आम्ही नेहमी किधर जाणे का बोलते ही नाहीये. नेणार का, येता का, नाही येता तुझा नंबर सांग बाबा पहिला. मराठी दणका. मराठी दणका डायरेक्ट.
कळलं का? नाद खुळा आणि इथं सगळी पब्लिक गोळा असा कारभार आहे आपला. काय वाटतं ताई? अहो तुम्हाला आधीच घाम फुटला त्या रिक्षावाल्यांना. अरे मी चालत आले. घाम रिक्षावाल्यांचा तुम्हाला फुटलाय. मराठी येते ना? मराठी भाषा आलीच पाहिजे. होऊन जाऊ दे. पहिला जय महाराष्ट्र होऊन जाऊ दे. जय महाराष्ट्र. मी सारिका जाधव. रिक्षावाल्यांना मराठी भाषा ही आलीच पाहिजे आणि आपण मराठी लोकांनी विचारायचं नाहीये कहा पे जाएंगे कहा पे आने वाला आहे, येतोस का, चल पटकन असं बोलायचं. मग उद्यापासून तुम्ही कसं बोलणार रिक्षा? आम्ही असंच विचारणार, चल येणार आहेस का, घेऊन हे जरा नवं का ते मिळमिळत झालं. सध्या नका होऊन द्या की. कुर्ला गार्डन येणार आहेस का असं विचारणार आहे. काय वाटतं मराठी? तुझं नाव काय? समीर नाव आहे. कुठे राहत? मुंबईला औरंगाबाद. गाव काय? औरंगाबाद. औरंगाबाद नवं संभाजीनगर. संभाजीनगर आता झाला संभाजीनगर भाऊ. अच्छा. मग काय मराठी बद्दल काय वाटतं? चांगलं वाटतंय. मराठी बोलायला आलं पाहिजे. हा यायला पाहिजे. अब आपको क्या लगता है? आना चाहिए, पर अभी जैसे माहौल में रहते हैं वैसे ही हम लोगों को आता है ना. अभी जैसे महाराष्ट्र लोगों पे रहेंगे तो वैसे ही आएगा. आमचं असं म्हणणं आहे नवं का ते मराठी शिकायला पाहिजे. मराठी मैं तो खुद हिंदी मीडियम से पढ़ी हूँ. मग मराठी यांनी बोलायला पाहिजे का? हाँ, समझ में पूरी आती है, थोड़ने बोली आती है. हिंदी भाषिकांना, परप्रांतीयांना, मराठी माणसांना, ग्राहकांना काय वाटतंय हे सगळं आपण जाणून घेतलं. आणि जसं सगळे ग्राहक म्हणाले की पुढारीचे धन्यवाद, कारण की त्यांनी सगळा जनतेचा आवाज दाखवला. तर पुढारीचं काम असते जनतेचा आवाज आणि जनतेचा आवाज आपण दाखवलेला आहे. तर चला तर मग तुमची रजा घेतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई, महाराष्ट्र.